सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे। तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे महामंत्री व किसान मोर्चाचे उपप्रदेशाध्यक्ष बिंदू शेठ शर्मा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेतली महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट। काल धुळे येथे भाजपचे महामंत्री किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय बिंदू शेठ शर्मा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मरिया धुळे जिल्हा कार्यकारी अभियंता भांबरे साहेब व त्यांचे अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतीसाठी सुरळीत विद्युत पुरवठा व्हावा व अतिरिक्त लोड यामुळे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा नियमित व्हावा या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे। यावेळी साक्री तालुक्यातील रायतेल, गुलतारा, देवजीपाडा, टाकळीवाडा, नवागाव आदी शेतकरी उपस्थित होते। तसेच पिंजरझाडी व छडवेल कोरडे या गावांना सौर ऊर्जेवर निर्माण होणारे लाईट शेतकऱ्यांना देण्यासाठी बिंदू शेठ शर्मा यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली आहे। तसेच शेतकऱ्याचे जळीत ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे या विषयावर देखील बिंदू शेठ शर्मा यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। आज धुळे ग्रामीणचे कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता भांबरे साहेब तसेच त्यांचे फिल्टरचे स्वाती मॅडम यांचं कामकाज पाहून आज मला समाधान वाटलेले। अचानक मी धुळे ग्रामीण डिव्हिजनल ऑफिसला व्हिजिट दिली, सदर पूर्ण कामाची माहिती जाणून घेतली। तर त्यांच्या तत्परतेबद्दल मी मनापासून लाखो शेतकऱ्यांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो। परंतु त्यांची अडचण सुद्धा शेतकऱ्यांनी समजून घ्यावी, कारण की कधी कधी पाणीपुरवठा योजनेचे ट्रान्सफॉर्मर अचानक फेल होतात, त्यावेळेला शेतकऱ्याला वेळेवर ते ट्रान्सफॉर्मर देऊ शकत नाही। तरी शेतकऱ्यांची काळजी ते घेत असतात, परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा थोडं सबुरीने घेत जावं, कारण की शेवटी इथं शिल्लक असतं डिमांड आणि सप्लाय, या दोघं गोष्टींचा जर मेळ बसला तर शेतकऱ्यांना पण अडचण येत नाही आणि अधिकाऱ्याला पण अडचण येत नाही। त्याच्या मनापासून सर्व शेतकऱ्यांतर्फे स्वाती मॅडमचं, कार्यकारी अभियंता भांबरे साहेबांचं, कांबळे साहेबांचं, त्यांच्या पूर्ण विद्युत महामंडळाच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी अशीच शेतकऱ्यांची सदैव सेवा घडो अशा त्यांना वाटचालीस मी शुभेच्छा देतो। जय जवान, जय किसान। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव, साक्री।